सांगलीत मराठा समाजाचे एकदिवसीय धरणे आंदोलन। सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुनातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। सांगलीतील विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। उद्या या मागणीसाठी सांगलीत आक्रोश मोर्चा रद्द करण्यात येणार होता, मात्र आक्रोश मोर्चा रद्द करून त्याऐवजी आज सांगलीत एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आलं। मस्साजोग तालुका केज बीड जिल्हा येथील सरपंच संतोष देशमुख यांची झालेली क्रूर आणि निर्घुण हत्या तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची झालेली हत्या या दोन्ही घटनेचा निषेध करण्यात आला। या आंदोलनामधील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे: सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ नये, बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये सर्वच महत्त्वाच्या शासकीय पदावर एकाच वंजारी जातीचे अधिकारी कसे आले याची चौकशी व्हावी, संतोष देशमुख यांची कन्या वैष्णवी शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावे, तसेच देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांना शासनाकडून भरघोस आर्थिक मदत देण्यात यावी, वाल्मिकाराच्या देशातील परदेशातील संपूर्ण संपत्तीचे इन्कम टॅक्स आणि ईडीकडून चौकशी करण्यात यावी आणि यामध्ये जे कोणी सूत्रधार असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी। या गुन्ह्यामधील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी आणि नार्को टेस्टमध्ये ज्या संबंधितांची नावे निष्पन्न होतील त्या सगळ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी। सांगली जिल्हा सकल मराठा समाज यांच्यामार्फत आज आम्ही धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। क्रांतिसिंहांच्या पायाजवळ आम्ही आज सांगली तिथं बसलेलो आहोत। याला एक कारण आहे, ज्या बीड जिल्हा आज महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचं एक आगार म्हणून गाजतोय, त्या बीडचं नेतृत्व क्रांतिसिंहांनी लोकसभेमध्ये केलं होतं आणि तिथं आज ज्या पद्धतीचा माफिया राज सुरू आहे, ज्या पद्धतीची गुंडगिरी सुरू आहे, ज्या प्रकारचं सरकारी पातळीवरती उदासीनता सुरू आहे, त्याच्या विरोधात जे काही 2 घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत, एक परभणीमध्ये जिथं सोमनाथ सूर्यवंशी यांचा इन्स्टिट्यूशनल मर्डर झालेला आहे आणि दुसरं पोलीस दिरंगाईमुळं संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे। या दोन्ही प्रकरणांमध्ये सरकार गंभीर नाही आहे, सरकार आजपर्यंत पूर्णपणाने जागा नाही आहे। जरी आज मोका लागलेला असला, तो मुख्य आरोपी आज अटकेत जरी असले तरीसुद्धा आमची अशी मागणी आहे की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा, चांगल्यातला चांगला वकील महाराष्ट्र सरकारने तिथं द्यावा, जी काही त्या आरोपींची नार्को टेस्ट आहे ती झाली पाहिजे। तसंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांपैकी कोणाला तरी सरकारी नोकरी मिळाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आरोपी आहेत त्यांच्या संपत्तीची ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमार्फत चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं हा गुंडाराज आणि माफियाराज पोचणारे धनंजय मुंडे जे आहेत त्यांना मंत्रिमंडळातून पहिल्यांदा काढून टाका। सरकारनं त्यांची नैतिक जबाबदारी ओळखून त्यांना मंत्रिमंडळापासून लांब ठेवलं पाहिजे, तरच निपक्षपातीपणानं ह्या खुनाचा तपास होऊ शकतो अशी आमची मागणी आहे आणि ह्या मागणीसाठी आम्ही इथं बसलेलो आहोत। सरकारला आम्ही इशारा देतोय, आमची परंपरा प्रतिसरकारची आहे, हे सरकारने विसरू नये। तुम्हाला जर न्याय देणं जमत नसेल तर आम्ही बघतो काय करायचं ते, तसं तुम्ही सांगा की महाराष्ट्र सरकारला न्याय देणं जमत नाही, एवढंच आमचं मागणं आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।